आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी आता थेट बीड जिल्ह्यातून शिदोरी आली आहे। मराठा आंदोलकांसाठी आताच एक घर एक शिदोरी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय आणि त्यानुसार थालीपीठ, भाकरी, शेंगदाण्याची चटणी अशी शिदोरी बीड मधून आलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाहूया। तू माझ्या मागे दिसशील लाईव्ह। सध्या मी आहे मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोर आणि माझ्या मागे तुम्ही बघताय की एक घर एक शिधा ही संकल्पना आता राबवली जाते। प्रत्येक घरातून एक भाकरी आणि एक शिधा हा पाठवला गेलेला आहे। इतकंच नाही तर फळं असतील, पाण्याच्या बाटल्या असतील, त्यासोबतच ठेचा, चटणी, लोणचं जे अनेक दिवस टिकणारे खाद्यपदार्थ आहेत, यामध्ये थालीपीठ असतील तर ती सुद्धा पाठवण्यात आली आहे। या दादा तुम्ही पुढे या जरा, मला सांगा की हा शिधा आलेला आहे, ही शिदोरी आलेली आहे, कुठल्या गावाकडनं आली आहे? हे बीड जिल्हा पाटोदा तालुका वैजाळा गाव। अच्छा, साधारणतः किती शिदोऱ्या आल्या तशाच? आज आता नाही सांगता याचं मापच नाही आलं, पण आमच्या गाडीत 1 टनभर आलंय। हे वरचा शिधा प्रत्येक घरातून अशा प्रकारची शिदोरी पाठवण्यात आली आहे। प्रत्येक आमच्या घरातून प्रत्येक घरून 100 हे धपाटा दिला आहे। अच्छा, एका शिदोरीत 100 धपाटे नाही नाही, एक घर हा एका ह्याच्यात 50 आहेत। 50 असे एका घरून आमच्या गावाकडे एका घरून 50 भाकरी धपाटे दिले। 2 दिवस पहिले हाल झाले आणि त्याच्यानंतर आता बरंच आमच्या गावातून काय झालं, इथं मीडियावर कळलं की इथं खायला नाही म्हणून मग पूर्ण महाराष्ट्र गाव तिकडला मुंबई सोडून सगळा घेऊन शिदोऱ्या घेऊन इथं आला। आपल्या नक्की आपण बघतोय की जरा दाखवा तुमचा ट्रक इथे अक्षरशः कीर्तन करून आता हे थालीपीठ असतील, दशम्या असतील, भाकरी असतील त्या वाटल्या जात आहेत। ठेचाच्या बरण्या आहेत, लोणच्याच्या बरण्या आहेत, चटणी आहे, जे पदार्थ बरेच दिवस टिकतील अशा पद्धतीचे पदार्थ आहेत। कडक भाकऱ्या असतील, सोलापूरहून आलेल्या, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी असेल, असे अनेक अन्न पदार्थ हे आता आलेले आहेत। आणि इतकंच नाही तर अक्षरशः शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला भाजीपाला, फळं हे सुद्धा पाठवलेले आहेत। आणि अनेक शेतकरी हे आता मराठा आंदोलनामध्ये देखील सहभागी झालेले आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे तो आता मुंबईकडे रवाना झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच एक घर एक शिदोरी ही संकल्पना आता मराठा आंदोलनामध्ये राबवली जाते। कॅमेरामन ओम प्रकाश सह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।